जय भीम, नमबुद्धाय, जय शिवराय. हा सगळ्या माझ्या भारतातील विद्यार्थी असो, माझी आई आणि माझ्या बहिणी असो, माझे भाऊ असो, त्यांनी हा व्हिडिओ बघा. दिल्लीच्या जंतर मंतरवर आपले स्टुडंट आंदोलन करून राहिले, पण काही भाडकाऊ न्यूजवाले तिथं बदनामी करून राहिले. बघा ही न्यूज. बघा मोदी मीडिया काय सांगून राहिले, पोलीस वाल्याने मारून राहिले म्हणते जंतर मंतरवर. बघा हे भडवे, ऐका हे बघा काय दाखवून राहिले. मोदी मीडिया पोहोचलेले जंतर मंतरवर आणि म्हणतात की तिथले स्टुडंट त्या पोलीस लोकांना मारून राहिले. इसके जवानों को और आरएफ के जवानों को टारगेट किया जा रहा है. जो अकेला मिल जाता है उसके ऊपर हमला किया जा रहा है. बघितली का? बघा ही न्यूज मी स्वतः शूट केलेली आहे. विचार करा, बरं झालं सोशल मीडिया जिवंत आहे, त्या कारणामुळे आपल्याला हकीकत काय ते माहित तरी झाली. हे सगळे न्यूज रिपोर्टर वाले बीजेपीचे दलाल विकल्या गेले आहेत. ते फक्त उन्हाळा, पावसाळा, चीन, पाकिस्तान, अमेरिका दाखवत आहे. जे रियालिटी आहे जंतर मंतरवरची ते दाखवत नाही आणि सांगत आहे तिथं की जंतर मंतरवरचे विद्यार्थी जे स्टुडंट आहे पोलिसांवर हल्ला करू राहिले, अमक करू राहिले, टमक करू राहिले, म्हणजे बदनाम करण्याचा त्यानं धाडस निर्माण केलेला आहे. आपल्या स्टुडंटला बदनाम करण्याचा प्रतिधंत्व हे त्यांच्या मनामध्ये दिसत आहे. म्हणून सांगतो माझ्या माय बहिणींनो, माझ्या भावांनो, हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. हे नरेंद्र मोदी, बीजेपीचं सरकार, आरएसएसचे भडवे तिथं जाऊन तिथं आपल्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. तिथं पोलिसांचा गणवेश घालून तिथं लाठीचार्ज केला. त्यांनी ज्या लाकडी दांड्याला खिळे टोचून आपल्या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि कितीतरी विद्यार्थी मरण पावले, कितीतरी विद्यार्थी शहीद झाले. अरे तिथं ते म्हणतात, नरेंद्र मोदी म्हणतो दलिंदर, बेटी बचाव बेटी पढाओ. तिथल्या बेटींना, विद्यार्थिनीला त्यांचं टी शर्ट फाडून तिथले पोलीसवाले त्याच्या छातावर लाथा देऊन राहिले. विचार करा, भुक्क्या मारून राहिले त्याच्या छाताळावर. विचार करा मुलींच्या, विचार करा तुम्ही या गोष्टीचा, का नरेंद्र मोदी किती हरामखोर असेल. हा दिसतो तसा नाही. याने दंगली घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो नीटचा पेपर लीक झाला त्याच्यामध्ये कितीतरी विद्यार्थ्यांना सुसाईड केलं आणि त्या विद्यार्थ्याला न्याय मागण्यासाठी तिथला आपल्या भारतातील कानाकोपऱ्यातील सगळे विद्यार्थी त्या जंतर मंतरवर पोहोचले आणि शांततेने आंदोलन करत होते. पण तिथल्या काही भाडकाऊ दिल्ली पोलिसांनी तिथं येऊन आणि मोदीच्या भाडकाऊ टट्टू, ते भाडकाऊ हरामखोर आरएसएसचे काही भडवे तिथं जाऊन तिथं मारहाण केली. तिथं लाकडी दांड्यांना मारलं, कोणी काय न मारलं, कोणी दगड बरसावले, कोणी आसू गोल्याचे बॉम्ब बरसावले. तो विचार करा तुम्ही. या नरेंद्र मोदी काय पण करू शकतो, कारण याला लेकरू बाय नाही ना. त्या कारणामुळे याच्या मनामध्ये कधीही प्रेमाची भावना जागणार नाही. याला असं वाटते की भारतातील लोक मेले तरी बरे, काही फरक पडत नाही. याला हे समजत नाही की जे आताचे विद्यार्थी आहे आपल्या भारताचं भविष्य आहे, पण ह्या गोष्टी त्याला समजून राहिल्या नाही. हा नरेंद्र दलिंदर निघाला. माझं एकच म्हणणं आहे, नरेंद्र लवकर लवकर तू पण राजीनामा दे आणि तो धर्मेंद्र रायना प्रधान, त्याला पण राजीनामा मागायचा आहे. माझ्या भारतातील कानाकोपऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. शेअर करा, हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. जय भीम, जय संविधान.